जे खेळाडू आहेत ते 40+ आहेत. एक लावणी मला आठवते, खास करून या सुरुवातीलाच मराठीची लावणी, पिकल्या पानाचा देठ की ओ हिरवा. ही गोष्ट खरी आहे. क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच ते आज 40+, 50+, 45+ अशा या वयातही खेळत आहेत. अमित काजरेकर, विनंती आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण. आरसी बॉयचे अमित काजरेकर. 6 ओव्हरची मॅच सोपं काम नाहीये. 24 लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही स्पर्धा लाईव्ह पाहताय. या वाहिनीने देखील सर्व रेकॉर्ड तोडलेत. रायगड जिल्ह्यातील सर्वोत्तम स्पर्धा कव्हर करण्याचं काम मागील 2 ते 3 वर्षात या वाहिनीने केले. त्यांचेही सर्व कॅमेरामन टेक्निशियन जोडले जात आहेत. आपलं सहर्ष स्वागत. अलिबाग आणि त्यांच्या विरोधात पनवेल, परंतु एकमेकांच्या विरोधात किंवा एकमेकांच्या संघात वेगवेगळे खेळाडू देखील असू शकतात. आरसी बॉईज अलिबाग सन्माननीय राकेशजी चव्हाण साहेबांचा संघ खेळतोय. तीन ओव्हर एका बाजूने तुम्हाला टाकायचे आहेत आणि 3 ओव्हर दुसऱ्या बाजूने, हे लक्षात असू द्या. हे फार महत्वाचं आहे. पहिला जो गोलंदाज आहे तो 50+ आणि ओपनिंगचा जो स्ट्रायकर एंडला असेल तो 50+, नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो 40. बापरे, हे रेग्युलर क्रिकेट खेळतात त्याही पेक्षा भन्नाट आहे. चला मॅचला सुरुवात करूया. गणपती बाप्पा. आरसी बॉईज विरोधात मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल. टॉस जिंकला तो मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेलने. गोलंदाजीसाठी ते सज्ज झालेत. बॉलर आहे सतीश. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिली धाव जोडली जाते आरसी बॉईज अलिबागची. अलिबाग हे आपल्या रायगड जिल्ह्याचं प्रशासकीय मुख्य केंद्र आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. अलिबागचा समुद्र किनारा, अलिबागची एक वेगळीच ओळख आहे आणि तोच आरसी बॉईज अलिबागचा संघ मैदानात बॅटिंग करतोय. राकेशने पहिली धाव घेतले. 6 ओव्हरची मॅच. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा चांगला स्ट्रोक, परंतु मागे स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. या खेळाडूंनी खास करून 40+ हे खेळाडू आहेत. म्हणजे जेव्हा आता 40 वर्ष 2025 पासून 40 वर्ष जरी मागे गेलो, क्रिकेटला एवढं प्राधान्य नव्हतं तेव्हा, एवढी चांगली क्रीडांगणं नव्हती, परंतु आज आपण पाहतोय की एवढ्या सुसज्ज क्रीडांगणावरती हे सगळेजण खेळत आहेत. हो, चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. थोडा फंबल झाला आणि त्याचा फायदा उचललाय. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. नरेश 11 कर्जतचे संघ मालक सन्माननीय नरेशजी देशमुख यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर विकास शेटकेडी ज्यांचा संघ कस्तुरी 11 गावदेवी धरणा आहे, त्यांनी मंचावरती या. हो, चांगली गोलंदाजी. फक्त सिंगल. मोठे फटके पाहायला मिळाले नाही. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आहे. पॉवर प्ले नाही का? पॉवर प्ले नाही. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 6 फिल्डर आहेत. एक वेगळीच संकल्पना. पॉवर प्लेचा फंड अजिबात नाही. तुम्ही खरोखरच धावायला लावताय फलंदाजांना. हो, बॅकफुटला जाऊन चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक ठेवलाय. हे खेळाडू एवढा अनुभव आहे यांच्याकडे की त्यांना ठाऊक आहे की मी कुठे चेंडू टाकला तर फलंदाज कुठे फटका खेचणार आहे. त्या अनुसरूनच क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. आणि 6 खेळाडू म्हटल्यानंतर तुम्ही क्रीडांगण पॅक करू शकता. बाउंड्रीज येणं, षटकार तर खूपच लांब लचक आहेत. काल किती षटकार आले पाहूया. आजचा संपूर्ण दिवस. पुन्हा त्याच पद्धतीचा फटका. थोडी उसळी घेतली होती चेंडूनं. स्वीपर कव्हर बिझी आहे. सिंगल रन जोडली जाते. आरसी बॉईज अलिबाग टीमच्या धावा झाल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती. फलंदाजी करतायत राकेश आणि त्यांच्या साथीला येतो प्रफुल्ल पाटील. आणखी एक महत्त्वाची बातमी किंवा महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल की मॅन ऑफ द मॅच 2 आहेत आदरणीय ठोंबरे साहेब, ज्यामध्ये 50+ ला देखील एक मॅन ऑफ द मॅच आहे
आणि 40+ देखील एक मॅन ऑफ द मॅच आहे. ही चांगली गोष्ट आहे. जास्त वेळ घेऊ नका, 30 मिनिटं तुम्हाला दिली गेलीत. कस्तुरी 11 गावदेवी धरणा, विकास शेटकेनी आणि अमोलजी मालकर उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सन्माननीय अण्णाशेठ गावडे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. ज्यांनी या 40+ रोपटं लावलं. या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यासाठी बाईक आहे. त्याच लोअर फुल टॉस बॉल समोर खेचलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक कोणी माहिती पोहोचवेल किती वयाचे ते असतील? 50+. क्या बात आहे. घाताडे साहेब, 40-45 नंतर आपण असे क्रीडांगणावरती असू का? एक धाव. धावसंख्या 8. आरसी बॉयज अलिबाग. खूपच चांगला चेंडू होता. बॅटची आतमधली कडा घेऊन मागे चालला. विकेट किपर धावतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव इथे खरोखरच आरोग्यासाठीच आहे. जेवढे तुम्ही धावाल, कारण सगळेजण सांगतात यामध्ये काही डॉक्टरही असतील, आजकाल सर्व रोगांचा उपचार एकच आहे, धावून आणि चालणं. आणि ही संकल्पना 40+ एकच आहे, एक धाव आरोग्यासाठी. आणि स्वतः अगदी आपण पाहतोय ना की मोतीराम शेठ टोमरे साहेब देखील आनंद घेत आहेत. एक वेगळीच मजा आहे या 40+ क्रिकेटची. अलिबाग टीमच्या धावा झाल्या त्या 10. नरेश गोलंदाजी करतोय. हो, चांगला फटका. नरेश चांगली गोलंदाजी करतायत. प्रचंड अनुभव असलेला खेळाडू जो गोलंदाजी करतोय नरेश, हे सर्वांना ठाऊक आहे. पारगाव टीम 3 क्षेत्ररक्षक म्हणजे एकूण 30 सर्कलच्या बाहेर 6 क्षेत्ररक्षक आहेत. हो, पुन्हा फुलर लेनचा बॉल मिडॉनच्या दिशेने. फटका चांगला आहे. प्रॉपर 30 सर्कल आहे, आपल्यासारखं नाही. क्रीडांगण कमी असेल तर थोडं आतमध्ये घ्या. एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचले आरसी बॉयज या टीमची 12. अद्यापही एकही फटका आलेला नाहीये मोठा. चांगली गोलंदाजी सतीशने केली, नरेशने देखील केली. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल आलाय तो लॉंग ऑफला. नरेश एवढा हुशार आहे, पहा एवढा अनुभव आहे की त्याने काही जे आपले प्लेयर्स आहेत बाउंड्रीवरती त्यांना एक 10 पावलं पुढे घेतलेली आहेत. त्यांना ठाऊक आहेत मोठे फटके येत नाहीयेत. कदाचित स्ट्रोक झाला तर कॅच होऊ शकते. मिडॉनला फिल्डर चुकी झाली, परंतु मागे बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव. काय गोलंदाजी केली नरेशने. पहिल्या षटकात देखील सतीशने 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ती 14. नरेश 11 कर्जत. सन्माननीय नरेशजी देशमुख साहेब संघ मालक यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. काल एक संघ जो पुढे गेलाय सन सिटी ब्लास्टर्स, हा संघ पुढे गेलाय. कंपल्सरी तुम्हाला कॅप परिधान करायचे हे लक्षात असू द्या. आणि नियमाने भरगच्च भरलेली टुर्नामेंट आहे. कॅप तुम्हाला परिधान करावीच लागेल हे लक्षात असू द्या. कॅप तुम्हाला परिधान करावीच लागेल. आणि पंचांना विचारल्याशिवाय क्रीडांगणावरती कोणी जाऊ नये. निशांत माळी आणि अरुण पारंगे सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत. विकास शेटकेडी आणि अमोलजी मालकर साहेब आपणास विनंती आपण मंचावरती या. जे संघ मालक आहेत कस्तुरी 11 गावदेवी धरणा, नरेशजी देशमुख ज्यांनी आमच्या कर्जतचा संघ पुरस्कृत केलाय. नरेश 11 कर्जत सध्या मैदानात जे खेळत आहेत. लास्ट वॉर्निंग दिली जाते, कॅप परिधान करावीच लागणार तुम्हाला, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल.
मॉर्निंग ग्रुप दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. राकेश चव्हाण तिसऱ्या षटकात. हो, चांगली गोलंदाजी, चांगला वेग. या वयामध्ये इतका वेग म्हणजे खूपच छान काम. आणि आउटफील्ड सध्या कालपासून थोडी थंडी कमी झाली म्हणून ड्यू थोडा कमी आहे, नाहीतर मागचे काही दिवस एवढी थंडी होती की या मैदानावरती देखील ड्यू जास्त जाणवला असता, बॉल स्किड झाला असता. परंतु आता रखरखून ऊन आलेलं आहे, वातावरण तापलंय. राकेश चव्हाण टू राकेश चव्हाण. बाउन्सर मारलाय, स्वीपर कव्हरला प्लेअर आहे मागे, थांबला तो. कॅच पासून थोडा दूर होता. चांगला निर्णय. 2 धावा जोडल्या जात आहेत. संघ मालक उपस्थित आहेत. अलिबागचे राकेश चव्हाण आणि त्यांच्या विरोधात 50+ आहेत. त्यांच्या विरोधात पनवेलचे राकेश चव्हाण 45+. 16 धावा. तिसरं षटक चालू आहे. अद्यापही एकही बाउंड्री आलेली नाहीये. हो, समोर खेचलाय क्षेत्ररक्षक, पाहूया पोहोचेल का. हो, लाजवाब झेल, खूप चांगला झेल, जजमेंट चांगला आणि तितकाच सुंदर झेल टिपलाय तो क्षेत्ररक्षकाने. अण्णांनी दिला मला. क्या बात आहे. नुकताच समालोचन कक्षामध्ये रोशनजी पाटील, आणखी एक मराठीतील खूप चांगले समालोचक, त्यांचंही आगमन झालं. यश मालकर देखील उपस्थित आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलंही स्वागत. पहिला झटका दिलाय अलिबाग टीमला. क्या बात आहे. वनडाऊन जो खेळाडू जाणार आहे तो 45+ आहे. हे नियम बनवायला अण्णा गावडे साहेब कमसे कम मला असं वाटतं 8-10 दिवस गेले असतील. नरेश 11च्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण राईट साईडला यायचं, कॉमेंट्री बॉक्सच्या राईट साईडला, असे तुमचे संघ मालक सूचना करतायत. राकेश चव्हाणने विकेट घेतले. 16 धावा झाल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती रुपेश म्हात्रे. सिंगल रन. एकही बाउंड्री नाहीये. आता ही या एंड कडून एकच शेवटची ओव्हर आहे. आता त्या एंड कडून 3 षटकं टाकली जातील. क्रिकेटचा एक वेगळा आनंद आहे. क्रिकेट संघर्षातून खोदून काढला. मिडॉनला प्लेअर, चांगला स्ट्रोक, फेक करेल तत्पूर्वी सिंगल रन सहज पद्धतीने इथे घेतलेली आहे. RC बॉईज अलिबाग जो सध्या फलंदाजी करतोय, राकेशजी चव्हाण यांचा हा संघ आहे. आणि त्यांच्या बाजूला मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल, सन्माननीय प्रशांतजी पाटील, सतीशजी साळुंखे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. निवृत्ती पाटील या टीमला लीड करतायत. उलटा मारण्याचा प्रयत्न एक वेगळ्याच पद्धतीने ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. रनआउटची विकेट. तिसऱ्या पंचांकडे मागणी. तिसरे अंपायर आता तपासतील की फलंदाज पोहोचला की नाही पोहोचला. सन्माननीय मोतीराम शेठ टोमरे साहेबांचा मनपूर्वक आभार, ज्यांनी या कार्यक्रमासाठी, या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिला. तुमचे मनपूर्वक आभार. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज बाद, रनआउट. डीजे. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. पाण्याची मागणी केली जाते. येस.
कृपया करून पाण्याची व्यवस्था मैदानात करावी. चला, आपल्या अतिरिक्त जे खेळाडू आहेत त्यांनीच मैदानात पाणी घेऊन जायचं आहे, लक्षात असू द्या. आज 4 संघ खेळत आहेत. आरसी बॉईज अलिबाग, राकेशजी चव्हाण साहेब आणि संघाला लीड करते प्रफुल्ल पाटील. मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल, प्रशांतजी पाटील, सतीशजी साळुंखे टीम ओनर, निवृत्ती पाटील या टीमचे कॅप्टन आहेत. कस्तुरी 11 गावदेवी धरणा, विकासजी केणी, अमोलजी मालकर संघाचे संघ मालक आणि योगेश पवार, क्या बात आहे, या टीमला लीड करतोय. आणि आज जो चौथा संघ खेळणार आहे नरेश 11 कर्जत, नरेशजी देशमुख या टीमला लीड करतोय तो संदीप पाटील. मजा येईल आज संपूर्ण दिवसामध्ये 40+, 45+, 50+, वेगळाच खेळ या 4 संघांच्या मार्फत होईल NISM क्रीडांगणावरती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसी बॉईज टीमची धावसंख्या 19, विकेट गेल्यात 2. थोडा अडचणीत त्या संघ, एकही बाउंड्री आलेली नाहीये, एकही षटकार मात्र आलेला नाहीये. उर्वरित 3 षटकांमध्ये एंड बदलला. आता पाहूया आता धावांचा ओघ वाढवण्यात यश मिळतंय का आरसी बॉईज अलिबाग टीमला. एकूण 6 सामने खेळायचे आज, हे लक्षात असू द्या. जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. रसायनी परिसर असेल, चौक परिसर असेल, या संपूर्ण परिसरातील ज्यांनी या परिसराच्या क्रिकेटला मी म्हणेल की एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम केलेलं आहे, ते सगळी मंडळी मंचावरती आहे. कस्तुरी 11 गावदेवी धरणा आणि नरेश 11 कर्जत या दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांना विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधावा मंचावरती येऊन. चला, जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. चौथ्या षटकासाठी गोलंदाज निवृत्ती पाटील, जे टीमचे कॅप्टन आहेत. चला, जास्त वेळ घेऊ नका. 6 ओव्हरची मॅच आहे, आपल्याला 6 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि सर्वांना ठाऊक आहे की अंधार लवकर होतो. आता 3 ओव्हरमध्ये काही बाउंड्री झालेली नाही अलिबाग टीमसाठी. अलिबागला आता धावा कराव्या लागतील. अर्ध्या तासाचाच वेळ आहे तुमच्याकडे 6 षटकं कंप्लीट करण्यासाठी. हो, खूप छान ॲक्शन आहे. निवृत्ती पाटील हा आताही रेग्युलर टीममध्ये सहजरित्या खेळू शकतो. दिगोडे टीम, जय मातादी दिगोडे टीमकडून, आणि आता निवृत्ती पाटील आलाय. हा त्याचा टप्पा अचूक असतो, हे सगळ्यांना ठाऊक आहे. पहिला चेंडू वाईट टाकलाय, 20 धावा. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. प्रॉपर 30R सर्कलमुळे हा चेंडू अगदी कट करू शकला नाही. हे फार पाहायला मिळतं आणि एकदम लश ग्रीन आउटफील्ड आहे. या आउटफील्डला प्रॉपर 30R सर्कल म्हणजे तुम्हाला थोडा फोर्सफुली फटका खेळावाच लागेल. नुसती गती देऊन, दिशा देऊन, गतीचा वापर करून दिशा देण्याचं काम बाउंड्री देऊ शकत नाही तुम्हाला. 21 धावा, 21. निवृत्ती पाटील टीमचे कॅप्टन देखील आहेत, लीड करतायत. भरपूर खेळाडू जे असे आहेत की जे सध्या रेग्युलर क्रिकेटही खेळतात, 40+ ही खेळतात. हो, चांगला स्ट्रोक. धावांचा ओघ वाढवण्याचं काम करेल लेफ्टी बॅटर. बॉल मिड विकेटला. पहिला चौकार या इनिंग मधला. फलंदाज सचिन मात्रेच्या बॅटमधून चौकार. सचिन मात्रे, सचिन कोळी बोलला कोणतरी. सचिन मात्रे सध्या फलंदाजी करतायत. पनवेल शहर पोलीसमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. हाशिवरे गावचे आहेत आणि त्यांच्या बॅटमधून पहिला म्हणजे जी बंदी लावण्यात आली होती ती बंदी तोडली आता स्वतः पोलिसांनी.
एक वेगळीच ॲक्शन आहे, बॅटिंग स्टाईल आहे. चंद्रपॉलची आठवण नक्कीच करून देत आहेत. हो, पुन्हा प्रयत्न होता, परंतु निवृत्ती पाटीलच्या विरोधात आक्रमण करणं तेवढंही सोपं काम नाहीये. हा गोलंदाज असा आहे की गतीपेक्षा आपल्या टप्प्यावरती निर्भर राहतो. सिंगल रन, या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला आता 26 वरती. चौथं षटक चालू आहे. 6 ओव्हरची मॅच. 26 धावा, 2 विकेट. आरसी बॉयज अलिबाग हा संघ मात्र फलंदाजी करतोय. मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल. निवृत्ती पाटील आडवा बॅटने मिड विकेटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग आहे. बॉल चाललाय तो सीमारेषा पार. आता बाउंड्री जायला सुरुवात झाली. फलंदाज प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. 30 धावा झाल्यात या ओव्हरमध्ये. 2 चौकार आतापर्यंत. फुल टॉस बॉल. गॅप शोधू शकला नाही फिल्डर आहे. मिड विकेटच्या दिशेने हा फटका होता. एकच धाव जोडली जाणार आणि एकेरी धावेने स्कोर 31-31. सुसज्ज असं हे क्रीडांगण आहे. सर्वांना ठाऊक आहे लेदर मॅचेस इथे होतात. मी अण्णा गावडे यांचं विशेष कौतुक करेल की त्यांनी ही स्पर्धा या क्रीडांगणावरती, असोसिएशनचं विशेष कौतुक करेल की या क्रीडांगणावरती 40+ खेळाडूंना एक वेगळी संधी देण्याचं काम त्यांनी केलंय. ज्यांनी शेतातून सुरुवात केली ते आज या लश ग्रीनवरती खेळत आहेत. 31 धावा. हो हो हो, लाजवाब. पोलिसांनी 3rd डिग्री दाखवले. हाशिवऱ्याचे पोलीस ठोकताय तिथे षटकार. 6 धावा. हॉस्पिटल वरती थँक्यू. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरमध्ये फक्त 19 होत्या आणि आता 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर कॅप्टनच्याच विरोधात आक्रमण केले. 37 धावा झाल्यात. 37. पेणच्या क्रीडांगणावरती सचिन म्हात्रे यांनी एक लांब लचक षटकार मारला होता. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या पॅव्हेलियन जो आहे त्याच्याही वरतून तो फटका गेला होता. चेंडू किती लांब लचक षटकार मारण्यामागे निष्णात असलेले खेळाडू प्रफुल्ल पाटील आणि त्याच्या साथीला आहे तो सचिन. दोन्ही आशिवरेचेच आहेत. मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल यांच्या विरोधात आता मात्र जोरदार षटकार चौकार मारण्यासाठी सज्ज झालेत. दोन्ही आशिवरेचेच आहेत खेळाडू. 4 ओव्हरमध्ये 37 धावांचा ओघ आता वाढलाय. पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा. कस्तुरी 11 गावदेवी धरणा आणि त्यांच्या विरोधात नरेश 11 कर्जत या 2 संघादरम्यान लढत होईल. संघ मालकांना देखील विनंती आपण मंचाच्या दिशेने या आणि कॅप्टन्सला देखील विनंती की आपण टॉस करण्यासाठी तयारीत राहा. 30 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिलेला आहे. 30 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला 6 षटकं कंप्लीट करायची आहेत. मागच्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या. 19 + 18 37 धावा. अलिबागच्या लेफ्ट आर्म बॉलर आलाय परंतु थोडी वाईट बॉलने सुरुवात करतोय. सुनील टकले आलाय गोलंदाजीसाठी. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025. 9 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. 30 तारखेला या स्पर्धेचा शेवट आहे. रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न पिक केला परंतु टायमिंग जास्त व्यवस्थित जुळलं नाही. बॅटच्या बॉटम एजला बॉल लागला. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू. 1 धाव जोडली जाते. 40 धावा. 32 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. नुकताच मोतीराम शेट्टोंबरे साहेब आले होते. त्यांनी या स्पर्धेचा शुभारंभ केला. स्पर्धेचे नियम व अटी नजर टाकली तर 40 नियम व अटी आहेत. कम से कम 15 ते 20 मिनिटं लागतील या 40 नियम व अटी वाचायला.
40+ चे खेळाडू खेळत आहेत. समोर खेचलाय, फटका फसलाय, खूप चांगला झेल लॉंग ऑनला. जी विकेट हवी होती पनवेल टीमला ती मात्र इथे मिळवले. बाद होतोय तो सचिन. आय थिंक लॉंग ऑनला निवृत्ती पाटीलच होते टीमचे कॅप्टन. मागच्या ओव्हरमध्ये त्यांना सपाटून मार मिळाला, परंतु त्यांना ठाऊक ही कॅच महत्वाची आहे. चांगला प्रयत्न होता सचिनचा, धावगती वाढवायची होती, परंतु आपण पाहिलं की या क्रीडांगणाची परिसीमा आपल्या रेग्युलर टेनिस बॉल क्रिकेटच्या बाउंड्रीज पेक्षा थोडी जास्त आहे. आणि मला असं वाटतं अण्णा गावडे साहेब हे जेवढं लांब लचक क्रीडांगण आहे याची सवय तुम्हाला नक्कीच आहे. आता मागच्या 4-5 वर्षापासून थोड्या क्रीडांगणाच्या परिसीमा जवळ आल्यात. नाहीतर पहिले तर असं होतं की कोणतरी मीटरचा टेप आणायचा, सरळ 100 मीटरची बाउंड्री, आणि बॉल पण कुठला खंडाचा, डबल कोटिंग. नंतर चेंडूची इलास्टिटी बदलली, सगळ्याच काही गोष्टी बदलल्या. एक वेगळं क्रिकेट आलेलं आहे आता, एक वेगळं जग क्रिकेटचं आपण पाहतोय. ISPL ज्या स्पर्धेकडे आता टेनिस क्रिकेटरचं सर्वात लक्ष लागलेलं आहे. पॉशे कार आले, पॉशे 2.5 कोटीची बेस्ट कारची प्राइज आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. कुठल्या लेवलला स्पर्धा जाऊन पोहोचलेली आहे. पण कौतुक टेनिस क्रिकेटचंच करायला हवं की 2 व्हीलर पासून सुरुवात केली आपण, आता कारपर्यंत पोहोचला, आणखी पुढे जाईल यात काही शंका नाही. फलंदाज बाद झालाय तो सचिन. नवीन फलंदाज श्रीकांत मैदानात दाखल झाला अलिबाग टीम कडून. आडवा बॅटने स्ट्रोक चांगला, पाहूया कितपत बॉल चाललाय सीमारेषा पार. पॅरलल स्ट्रोक आल्या आल्या श्रीकांतच्या बॅटमधून षटकार. मुळे म्हणजे तो लेफ्टी बॉलरचा. मास्टर्सने पहिल्याच बॉलवरती आसमान दाखवले गोलंदाज सुनील टकलेला. मुळेगावचा खेळाडू समोर मारलाय, व्हॉट अ शॉट, क्लास, परंतु स्ट्रेट बाउंड्री थोडी दूर आहे. 2 धावा, खूप चांगला स्ट्रोक होता. 2 धाव्याने स्कोर 47. नेक्स्ट मॅच नरेश 11 कर्जत आणि त्यांच्या विरोधात कस्तुरी 11 गावदेवी धरणा. दोन्ही संघ मालकांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सशी त्वरित संपर्क साधावा आणि कॅप्टन आपणही या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, हे लक्षात असू द्या. धावांचा ओघ मागच्या षटकापासून वाढवण्याचं काम सचिनने केलं. आता श्रीकांतही त्यामध्ये जोडला गेला. पहिला बॉल त्याने फेस करत असताना षटकार खेचला, त्यानंतर दुसरी 2 धावा घेतल्या, समोरचा फटका खेचला. धावसंख्या ती RC बॉईज अलिबाग टीमची 47. आणखी एक चांगला फटका, बॉल चालला मिड विकेट सीमारेषा पार. मुळेचा सुपरस्टार श्रीकांतच्या बॅटमधून आणखी एक षटकार. अरे मी इथे 9:30ला 9:15लाच आलो असतो, मला वाटलं येस पोहोचणार आहे. थँक्यू. लांब लचक 2 षटकार श्रीकांतच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चर्चा चालू होती सुरुवातीपासून की थोडं लांब लचक क्रीडांगण आहे, परंतु या सर्वच खेळाडूंनी मला सांगितलं जे मंचावरती आहेत, समीर थोडं थांब. जशी सुरुवात होईल मॅचला तसे मोठे फटके देखील येतील. आता सिंगल घेतले श्रीकांतने. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 54. विकेट गेल्या 3 आणि 2 एक्स्ट्राच आतापर्यंत दिल्यात, म्हणजे चांगली गोलंदाजी केले मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेलच्या टीमने. 40 नियम आहेत, त्या नियमांची आपण चर्चा करत होतो. शेवटचा जो नियम आहे खास आहे, कारण 6 ते 7 महिने पाऊस पडलाय. मे महिन्यापासून पाऊस पडत होता. पावसामुळे मैदान उपलब्ध नसल्यास तारीख पुढे मागे करण्यात येईल, हा महत्त्वाचा निर्णय होता. 1 धाव आरोग्यासाठी ही संकल्पना घेऊन 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने
संपूर्ण रायगड जिल्ह्यात विश्वासाची व मानाची टेनिस क्रिकेट स्पर्धा या क्रीडांगणावरती आयोजित करण्यात आलेली आहे. रायगड 14 तालुक्यात रायगड जिल्हा महाराष्ट्राची शान आहे. किल्ला जिल्हा सर्वच काही शहरी स्वरूप जरी रायगड जिल्ह्याला येत असलं तरी सुद्धा आपली जी संस्कृती आहे म्हणजे आपण कोकणातच मोडतो, यात काही तीळ मात्र शंका नाही. आणि ती संस्कृती अजूनही आपण जपतो. 5 ओव्हर धावा झाल्यात त्या 54. शेवटच्या षटकात उदय शिंदे आलाय. मागच्या ओव्हरमध्ये सुनीलच्या विरोधात देखील आक्रमण झालं. विजय शिंदे आलाय शेवटच्या षटकात. श्रीकांत फलंदाजी करतोय. 2 षटकार मारले त्याने मागच्या ओव्हरमध्ये. खरं तर सुरुवात केली ती सचिनने आणि श्रीकांत. 54 धावा झाल्यात. 6 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये जास्त धावा नव्हत्या, फक्त 19 धावा होत्या. परंतु त्यानंतर जी सुरुवात केली सचिन म्हात्रे, बंदी तोडली पोलिसांनी आणि आता रिमांडमध्ये घेण्याचं काम करतील शेवटच्या षटकात श्रीकांत. लास्ट ओव्हर पाहूया कितपत धावा येतात. स्लोवर होऊन होता, पुढे पाय घेऊन मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन. सिंगलने 55 धावा झाल्यात. नरेश 11 कर्जत, कस्तुरी 11 गावदेवी धरणा, दोन्ही टीमचे संघ मालक कॅप्टन आपण तयारीत राहा. NISMचं सुसज्ज असं क्रीडांगण, बाजूला हिरानंदनी, उंच टॉवर. निखिलने मागे मला नावं सांगितली होती त्यांची, आता मी विसरलो. थोडी फ्लाईट दिली होती, मिड ऑफला कट करण्याचा प्रयत्न होता, फक्त एकच धाव. पहा पहिल्या 2 चेंडूंमध्ये गती कमी केले गोलंदाजाने. त्याला ठाऊक आहे जेवढी आपण गती देऊ तेवढा चेंडू बाहेर फेकला जाईल. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, ज्या गतीने तुम्ही चेंडू टाकाल त्याच गतीने फटका चांगला खेळला तर तो बाहेर देखील फेकला जातो. 56. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहा किती गोलंदाज हुशार आहे, जास्त काही नाही. टप्पा थोडा मागे खेचला, गती कमी केली, फलंदाज इथे चुकला. निर्धाव चेंडू. मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्यात, परंतु या ओव्हरची चांगली सुरुवात विजय शिंदेने मात्र केले. पुन्हा बॉलला हवा दिली, परंतु चांगला स्ट्रोक, खूपच चांगला स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषा पार. 3रा षटकार आलाय श्रीकांतच्या बॅटमधून. ऍशेसची कॉमेंट्री करायची का? वरडाला मास्टर्स आहेत. मास्टर्सला ठाऊक आहे की एखादा प्रश्न आमच्या समोर असेल तर त्याचं सोल्युशन कसं करायचं. पहिले 3 चेंडू गती कमी केली, समोर फटका खेळणं थोडं कठीण काम होतं, परंतु या सर्व गोष्टी पाहून श्रीकांतने मागे जात असताना फटका खेचला. फाईन लेगला षटकार. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू, अलिबागचा तडका श्रीकांतच्या बॅटमधून मिड विकेटला. आणखी एक दमदार उत्तुंग षटकार. अडुसष्ट धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा, मागचे 2ही चेंडू आसमान दाखवलंय. शेवटचा चेंडू शॉर्ट पिच बॉल, बॅकफुटला जाऊन चांगला कट केलाय. मागे फिल्डर आहे, स्वीपर कव्हरला 2 धावा सहज मिळतील असं वाटतंय. फेक होईल तत्पूर्वी 2 धावा घेतल्यात. 3ऱ्याही धावेचा प्रयत्न. अलिबागकर धावतात. 3री धाव. आता अलिबागकर धावतील का 4थी आणि 4थीही धाव घेतले. आरोग्यासाठी असलेली धाव आता संघासाठी देखील महत्वाची झाले. 4 धावा धावलेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही फलंदाजांसाठी. 40 नंतर या धावा धावणं सोपं काम नाहीये, परंतु त्यांना ठाऊक आहे RC ग्रुप अलिबाग टीमला जिंकायचं असेल तर धावालाच लागेल आणि अलिबागकर ते धावले मैदानात. शेवटच्या चेंडूत 4 धावा आल्या. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये फक्त 19 धावा होत्या, त्यानंतर 3 षटकांमध्ये तब्बल धावा आल्या त्या मात्र 53. आणि त्याच कारणास्तव RC बॉईज अलिबाग टीमची धावसंख्या झाली 72. 6 ओव्हरमध्ये 73 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेलच्या विरोधात. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयारीत राहा. टॉस करण्यासाठी संघमालक देखील आपण संपर्क करा
आणि जशी डावाला सुरुवात होईल या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील रोशनजी पाटील सर. तत्पूर्वी डीजेला एक संधी देऊया. हॅलो हॅलो. सन्माननीय रतनजी भोईर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं नेक्स्ट मॅचचा. सन्माननीय रतनजी भोईर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं नेक्स्ट मॅचचा. आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करण्यासाठी या. हॅलो हॅलो हॅलो. सन्माननीय रतनजी पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करण्यासाठी या. 40+ रसायनीचे कोच नाही, ते इतके छान खेळाडू आहेत. त्यांनी रेग्युलर पोसरीचे बरेच खेळाडू घडवण्यामागे त्यांचाही मोठा हातभार आहे, त्यात काही शंका नाही. हॅलो. मी रतनजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपल्याला टॉस करायचे नेक्स्ट मॅचचा. नेक्स्ट मॅच मध्ये योगेश पवार आणि त्यांच्या विरोधात नरेश 11 कर्जत कडून संदीप पाटील. हॅलो 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 हॅलो. हॅलो. टॉस होईल. थँक्यू डीजे. सन्माननीय रतनजी पाटील खूप चांगले खेळाडू आज रसायनीचे अर्थातच या विभागाला त्यांनी देखील खूप चांगले खेळाडू दिलेले आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. योगेश पवार इन ॲक्शन दिसेल. खरं तर अशा क्रीडांगणाची एक वेगळीच मौज असते. महाराष्ट्र रणजीपट्टू जो रायगडमध्ये बिलॉंग करतो आणि आता 40+ टॉस केला जातोय. सन्माननीय रतनजी पाटील यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला योगेश पाटील आहे, दुसऱ्या बाजूला संदीप पाटील. कस्तुरी 11 गावदेवी धरणाला योगेश पाटील योगेश पवार मात्र इथे लीड करतो आणि दुसऱ्या बाजूने संदीप पाटील. नरेश 11 कर्जत. नरेश 11 कर्जत टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय ते थोड्याच वेळात इथे सुपूर्द करण्यात येईल. मजा येईल, एक वेगळीच मजा येईल, कारण नेक्स्ट मॅचमध्ये गेल्या वर्षी 40+ जी स्पर्धा झाली त्यामध्ये योगेश पवारनं केलेली फलंदाजी हे एक आपल्याला भाग्य आहे की महाराष्ट्र रणजीपट्टू 40+ मध्ये देखील खेळतोय रायगड जिल्ह्याच्या. हे ज्या खेळाडूचं नाव पेनमध्ये जे स्टेडियम आहे त्या पेनमधल्या स्टेडियमच्या पविलियनला देण्यात आलेलं आहे, असं फार कमी वेळा घडतं आणि ते करून दाखवले आपल्या स्वकर्तृत्वावरती. त्यांनी केलेला आत्तापर्यंतचा खेळ त्याच जोरावरती मात्र पेणकरांनी त्याचं नाव त्या स्टेडियमला दिलेलं आहे. नेक्स्ट मॅचला होते सुरुवात. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील दुसऱ्या सत्रासाठी रोशनजी पाटील. हॅलो हॅलो हॅलो. चेक. हॅलो हॅलो. चेक. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. एक धाव आरोग्यासाठी 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 हे शानदार पर्व. खरं तर इथे आल्यानंतर प्रत्येकजण या स्पर्धेच्या किंबहुना या मैदानाच्या प्रेमात पडेल असं हे आयोजन नियोजन
आलेले प्रत्येक प्रेक्षक, खेळाडू, मान्यवर प्रत्येकाला मनमोहित करणारं हे आयोजन या ठिकाणी आपण पाहत आहे. सकाळचं सत्र आल्हाददायक असं वातावरण आणि या वातावरणामध्ये 40+ क्रिकेटचं हे दमदार आयोजन नियोजन बिग बॅश लीग 2025 अण्णा गावडे साहेब आणि त्यांचे सर्व संघटनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर टार्गेट सेट झालं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना अलिबाग संघाने धावा बनवल्या 72 धावा. खरं तर 73चं टार्गेट आहे 6 षटकांमध्ये. चला सलामीवीर खेळाडू लगेच मैदानाकडे पाठवा. विनंती राहील या ठिकाणी मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल या संघाला आपली सलामीवीर जोडी आपण लगेचच मैदानामध्ये पाठवा. अधिकचा वेळ न घेता आपण सामन्याला सुरुवात करा. सलामीवीर जोडी आपण लगेच मैदानाकडे पाठवा. खरं तर सचिन म्हात्रे त्याचबरोबरने पिंट्याने काय फलंदाजी केली आणि त्यांच्याबरोबरने 3ऱ्या क्रमांकाचा जो खेळाडू मैदानामध्ये आला त्याचंही विशेष कौतुक करावं लागेल. श्रीकांत 3 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहिले. श्रीकांत उर्फ बाबू या नावानं त्यांना संबोधलं होतं. तर सलामीवीर खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना ज्यांच्या माध्यमातून खरं तर रायगडचा वंडर बॉय घडला, ज्यांच्या खरं तर प्रशिक्षणामध्ये मिस्टर 360 डिग्री सुमित डोंगडे घरला, असा एक दमदार अनुभवी खेळाडू पारगावचा नरेश दादा गायकवाड यांच्या बरोबरीने गावठाण संघाचा एक अनुभवी खेळाडू सुनील मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळेल. सलामीवीर 73चं लक्ष आहे 6 ओव्हरमध्ये आणि या धावांचा पाठलाग करताना जवळजवळ मैदानामध्ये आपण जर पाहिलं 12च्या वर सरासरी तुम्हाला राखायचं आहे पर ओव्हर मागे. लश ग्रीन आउटफील्ड 40+ क्रिकेटसाठी इतकं चांगलं मैदान मी पहिल्यांदा पाहतोय. खरं तर अण्णा गावडे साहेबांच्या संपूर्ण समितीचं नक्कीच आपण या ठिकाणी कौतुक करूया. कारण अनेक वेळा मगाशी समीर सरांनी देखील सांगितलं सुरुवात शेतातून झाली, परंतु आता हे 40+चे खेळाडू आपण जर पाहिलं गवताच्या गालिच्यावरती आलेले आहेत. हे यश आहे खरं तर या क्रिकेटचं 40+ क्रिकेट असोसिएशनचं आणि दमदार आयोजन नियोजन तुम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत आहे. चला बघा, जशी डावाला सुरुवात होईल स्टॉपवॉच प्ले होईल आणि त्यानंतर वेळेला महत्त्व दिलं जाईल. बरोबर 30 मिनिटाचा कालावधी असेल एका इनिंगसाठी आणि त्या 30 मिनिटामध्ये तुम्हाला हे सत्र समाप्त करावं लागेल. अलिबाग संघ पुन्हा एकदा विनंती राहील प्रत्येक टीमला. यानंतर योगेशजी पवार आणि संदीप पाटील पप्पू हे 2 संघनायक एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्याही टीमला आपण देऊया शुभेच्छा. कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघाचे संघनायक योगेश पवार आणि एका बाजूला नरेश 11 कर्जत टीमचे कॅप्टन संदीप पाटील पप्पू. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय नरेश 11 कर्जत संघाने. या अगोदर पहिला सामनाच्या दिवसातला आपण रंगताना पाहत आहे. चला लगेचच डावाला सुरुवात करूया. नरेश गायकवाड स्ट्रायकिंग एंडला पारगावचे, त्यांच्या बरोबरीने सुनील टकले नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्कमध्ये पहिलं षटक घेऊन येतील या ठिकाणी अलिबाग संघाचे खेळाडू प्रमोद. आय थिंक आज विनोद वाटकर टीममध्ये नाही आहे. खरं तर एक जबरदस्त ऑलराऊंडर अलिबागचा रायगडचा तो आज टीममध्ये नाही आहे. प्रकृती थोडीशी त्यांची खराब आहे त्यामुळे ते येऊ शकलेले नाही आहेत. त्यांचं देखील आपण नक्कीच वेलकम या ठिकाणी करूया, स्वागत करूया. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील त्या ठिकाणी प्रमोद पाटील. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, उजव्याच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला आहे आणि वाईटचा इशारा. क्रिक हिरोज ॲपच्या माध्यमातून स्कोरिंग होत आहे. रोहित गाताडे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्कोरिंग चालू आहे त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं लागेल. एकाच वेळेला दोन्ही स्कोरिंग ते करतायत आणि योग्य अपडेट्स तुम्हाला मिळतील. लेंथ बॉल टाकलाय ऑन साईडला, त्या ठिकाणी बिगिटचा प्रयत्न होता आणि इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे, डॉट बॉल. नरेश गायकवाड म्हटलं की कव्हरचे बेताज बादशाह. कव्हर्समध्ये त्यांच्या बॅटमधून आलेले हे फटके हे नेहमी नेत्रदीपक राहिलेले आहेत, परंतु या मैदानाच्या परिसीमा देखील महत्त्वाच्या आहेत. बिगिटचा प्रयत्न आहे, मिड विकेटला पूल करत असताना फटका फसलाय आणि पहिला मोठा धक्का बसलाय मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल या टीमला. खेळाडू बाद झालेत नरेश गायकवाड. रुपेश तो दिगाडीचा रुपेश का धन्यवाद. मॉर्निंग
टीमचे सपोर्टर मुन्नाबाई सुरते आणि खरं तर विश्वाची भगत उसारली या स्पर्धेचा देखील आनंद घेतात आणि प्रत्येक संघांचे पाठीराखे या टीमला मात्र सपोर्ट करत असताना त्यांच्याकडून देखील स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. काल ऑनलाईन खरं तर आम्ही यूट्यूबवरती स्पर्धा पाहिली आणि पाहिल्यानंतरच असं वाटलं हे आयोजन एक वेगळ्या स्टँडर्डचं आहे, एक वेगळ्या उंचीवरती गेलं आहे. अप्रतिम असं हे आयोजन नियोजन तुम्ही पाहताय. मैदानाच्या परिसीमाबद्दल आपण चर्चा करत होतो. खरं तर मगाशी समीर सर यांनी देखील सांगितलं खरं तर लॉंग बाउंड्रीज आहेत आणि अशा मैदानामध्ये जर का तुम्हाला षटकार चौकार मारायचे असेल तर तुम्हाला टेक्निकली देखील परफेक्ट व्हावं लागेल आणि ताकद देखील वापरावी लागेल फटक्यांमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती राकेश मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सफल झाले, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसला, विकेट किपर झेल खाली, कॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का आल्या पावली माघारी परतावं लागेल राकेश या फलंदाजाला. बघायला लागेल. हो येईल बघायला की नसलं तरी. धन्यवाद धन्यवाद. खरं तर दोन खेळाडू बाद झाले. पहिल्या षटकामध्ये डॉमिनेट केलंय गोलंदाज मैदानामध्ये आहेत त्या ठिकाणी प्रमोद कौतुक करावं लागेल त्यांचं. नरेश गायकवाड बाद झाले, राकेश देखील बाद झाले. त्यानंतर स्वतः कॅप्टन आय थिंक निवृत्ती पाटील जय माता दी दिघोडे संघाकडून ते रेग्युलर क्रिकेट देखील उत्तम प्रकारे खेळतायत म्हणून आज त्यांच्यावरती मोठी जबाबदारी. अलिबागचे सर्व स्टार खेळाडू एका बाजूला आणि एका बाजूला मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल मधील स्टार खेळाडू या दोन संघांमध्ये खरं तर हा बॅटल तुम्ही सध्या पाहता मैदानामध्ये. पॉवर प्लेमध्ये जर का विकेट मिळाल्या सुरुवातीपासून जर का दबाव पनवेल संघावरती टाकला तर डेफिनेटली अलिबाग संघाचं पारडं तुम्हाला या मॅचमध्ये थोडंसं हेवी होताना पाहायला मिळेल, जड होताना पाहायला मिळेल. आणि आतापर्यंत सुरुवात चांगली झाली आहे आणि असं म्हणतात वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. जर तुमची सुरुवात चांगली झाली की अर्ध काम सोपं होतं आणि सुरुवातीलाच धक्के देत असताना पाहायला मिळाले प्रमोद त्या ठिकाणी पनवेल टीमला. निवृत्तीला आता रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. पॉवर प्लेमध्ये आपण जर का पाहिला फील्ड पोझिशन फ्लाय स्लिपला अगदी विकेटच्या मागे विकेट किपरच्या मागे एक शतरक्षक लावलाय. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. याही वेळेला चांगला बॉल टाकलाय प्रमोद यांनी, कौतुक करावं लागेल. लाईन चांगली होती, टप्पा अतिशय योग्य होता. बॅट अँड पार्टच्या मधून बॉल विकेट किपर पिंट्या यांच्या हातामध्ये विसावताना आणखीन एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल, पहिला बॉल वाईड अपवाद राहिला आणि त्यानंतर प्रमोद यांचं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल कॉपीबुक स्टाईलने खेळले निवृत्ती पाटील. इनसाइड आउट ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल. खरं तर या मैदानावरती असे फटके जर का फलंदाज मारत असतील तर नक्कीच ते फटके प्रेक्षकांची मने जिंकणारे राहतील. अशा क्रीडांगणावरती ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं सपाट समतल अशी आउटफील्ड आहे, लस ग्रीन आउटफील्ड आहे. बॉल जेव्हा ट्रॅव्हल होतो ग्राउंड शॉट तेव्हा तो पाहण्यासारखा असो फटका आणि यावेळेला मात्र सिंगलला प्राधान्य देताना निवृत्ती पाटील पाहायला मिळाले. एक धाव आली, स्ट्राईक रोटेट झाली, धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा धाव फलकावरती 2-2, 2-2 अशी ही परिस्थिती सध्या आहे. खरं तर मैदानामध्ये मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल संघाची टार्गेट मोठा आहे. 73 धावा तुम्हाला चेस करायच्या आहे. रन रेट देखील फार महत्त्वाचं राहील या स्पर्धेमध्ये. ॲव्हरेजने तुम्ही कसे पुढे जाल कारण क्रिक हिरोजच्या माध्यमातून या ठिकाणी स्कोरिंग होतोय. अगदी शेवटला एखादा सामना जर का टाय झाला तर एक पॉईंट दोन संघांना दिला जातोय. अतिशय महत्त्वाचा करता हा नियम या स्पर्धेचा आहे. गुणतालिकेवरती तुम्हाला अव्वल राहायचं असेल तर तुम्हाला सामना जिंकत पुढे जावं लागेल. सायकलवरती सुनील पहिल्यांदा आला, हलक्या हाताने चांगल्या पद्धतीने बॉलला ड्राईव्ह करत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल चालला, डीपमधून लॉंग ऑफमधून फिल्डर धावत आलाय. बॉल खाली 1 रनला प्राधान्य दिलंय. एकच रन या बॉलवरती मिळाली. पहिलं षटक राहिलं या ठिकाणी प्रमोद यांचा निर्णय कारण या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत 2 विकेट मिळाल्या अलिबाग टीमला. बोलशील धन्यवाद. क्षमा असावी. खरं तर पॉवर प्ले षटक नाहीये. सुरुवातीपासूनच तुम्हाला 6 खेळाडू सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. त्यामुळे नक्कीच मी क्षमा मागेल प्रेक्षकांची जे ऑनलाईन देखील स्पर्धा पाहत आहेत. पहिलं षटक राहिलं निर्णायक.
पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3, खेळाडू बाद झाले 2. आता खरं तर जबाबदारी वाढली आहे, सुनील टकलेची जबाबदारी वाढली, निवृत्ती पाटीलची. एकाच बेल्टमधील एका परिसरातील हे दोन्ही खेळाडू आहेत. चिरनेर ते आपण जर पाहिला जासई या परिसरामध्ये ही 2 गाव आहेत, दिघोडे आणि त्यांच्या बरोबरीने गावठाण. या परिसरातील हे 2 खेळाडू आता आपल्या संघाची कमान खांद्यावरती घेऊन पुढे जातील का हे पाहावं लागेल. मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल आणि एका बाजूला RC बॉईज अलिबाग. सेकंड ओव्हरसाठी नुकताच मी ज्यांचाही उल्लेख केला होता समीर सोमने सरांनी, पनवेल शहर पोलीसला सध्या कार्यरत आहेत, पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. हशिवरे गावचे एक दमदार ऑलराऊंडर सचिन मात्रे गोलंदाजी मार्कमध्ये. लेफ्ट आर्म सीमर पंचांच्या उजव्या बाजूने. ओव्हर द विकेट पॅडलशिपचा प्रयत्न आहे, हलक्या हाताने दिशा दिली बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून मात्र फिल्डर धावत आला पुढे. सेकंडचा कॉल, 2 धाबा अगदी सहजगत्या घेऊन गेले. चांगलं खरं तर कॉलिंग, चांगलं ताळमेळ या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं. 2 धाबा या ठिकाणी मिळतील पनवेल टीमला. भागीदारीला महत्त्व दिलं जाईल. 6 षटकांचे सामने तुम्हाला 3 ओव्हरमध्ये पहिला तुमचा गेम ए प्लॅन तयार ठेवावा लागेल. त्या खरं तर ए प्लॅनमध्ये तुम्ही सक्सेसफुल राहिला तर नक्कीच तुम्हाला त्याचा ॲडव्हान्टेज मिळेल. जर तुम्हाला तिथे यश मिळालं नाही तर पुढच्या 3 षटकामध्ये तुम्हाला एक वेगळी रणनीती आखावी लागते. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. चांगला बॉल टाकतात त्या ठिकाणी सचिन म्हात्रे. जबरदस्त गोलंदाजी. आज ही 30 दहाकता 30 दहशत तोच दरारा या 40+ क्रिकेट खेळाडूंचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल, कारण टेनिस बॉल क्रिकेटचा वारसा पुढे घेऊन जाणारी ही सर्व मंडळी आहेत ज्यांनी खरं तर टेनिस क्रिकेटला दिशा गती दिली. असे हे सर्व खेळाडू 40+ 50+ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. ऑन साईडला गुडघा टेकत हा फटका सजवलाय. काऊ कॉर्नर रिझनकडे खेळले, त्या ठिकाणी सिंगल रन या बॉलवरती मिळेल. 1 धाव आली. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा आहे आता पनवेल टीमला. 6 धावा धाव फलकावरती आहेत. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला खरं रणजी क्रिकेटपटू योगेश पवार आणि त्यांच्या अपोजिटला सोनारीचा पप्पू संदूक पाटील या 2 संघ नायकांमध्ये मोठी लढत पाहायला मिळेल. आणि खास करून नावड्याचे आमचे नितीनबाई एक चांगले आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲथलीट आहेत, त्यांचं देखील आम्ही नक्कीच या ठिकाणी स्वागत करू. भरपूर चांगले खेळाडू तुम्हाला संपूर्ण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. बिग बॅश लीग 2025चं हे शानदार, दमदार, रुबाबदार पर्व. गोलंदाजी मार्फत सचिन आहेत. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 6. 2 गडी बाद 6. खोला टाकला बॉल, पायाचा वेध घेणारा हा चेंडू होता. लाऊड अपील पाहायला मिळाली होती सचिन म्हात्रे यांच्या माध्यमातून. परंतु इथे आपण जर पाहिलं बॉलची पिचिंग इम्पॅक्ट लाईन पंचांनी पाहिली आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये इंटरेस्ट पंचांनी दाखवलेला नाहीये. हे देखील फार महत्त्वाचं आहे, कारण लेग बिफोर द विकेटसाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. बॉलचं डिरेक्शन, इम्पॅक्ट आणि त्याच वेळेला हाईट फॅक्टर. आणि यावेळेला आपण पाहिला डाव्याच्या बाहेर जाणारा हा चेंडू आढळला, त्यामुळे खेळाडू सुरक्षित आहे मैदानामध्ये. निवृत्ती पाटील वन्स अगेन लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. स्वतःच्या फॉलो तुम्हाला झेल टिपेल का सचिन मात्र टिपलाय झेल. आणि इथे मात्र कॉटन बॉलच्या स्वरूपात 3रा धक्का दिलाय मैदानामध्ये पनवेल टीमला. कॅप्टन दी डिपार्ट निवृत्ती पाटील बॅक टू द डगआउट. धन्यवाद धन्यवाद. चांगलं कमबॅक. खरं तर सेकंड सत्राला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा 3, 2 गडी बाद केले. त्यानंतर सचिन म्हात्रे यांनी देखील आपली गुणवत्ता सिद्ध केली. या ओव्हरमध्ये 3 प्रमुख खेळाडू हे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. 3 प्रमुख खेळाडू. तर याच दरम्यान पारगावचे उत्तम 40+ क्रिकेटर निनादजी तारेकर यांना आदरणीय अण्णा गावडे यांच्या वतीने विनंती आहे, आपण मंचावरती या. निनादजी तारेकर, कालच आम्ही पारगाव नगरीमध्ये संकल्प ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफीचं आयोजन पाहिलं आणि ज्यामध्ये 8 40+ संघ खेळले आणि बेलवली 40+ हा संघ त्या ठिकाणी क्वालिफाय झाला, बक्षीस पात्र झाला. घरच्या मैदानामध्ये पारगाव टीमला त्याने पराभूत केलं होतं. आणि त्या पारगावचे खेळाडू निनादादा तारेकर यांचं आगमन, या आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. स्पर्धेचा आजचा 2रा दिवस आणि 2ऱ्या दिवसामध्ये जबरदस्त क्रिकेट, टर्फ विकेट आहे आणि काय एनर्जी लावतात खेळाडू सचिन म्हात्रे. ही मजा आहे एकत्र मैदानाची.
या मैदानाचा हा फायदा या खेळाडूंना, जरी एखादा खेळाडू फिल्डिंग करताना पडला, त्याने उडी मारून झेल पकडली तर त्याला दुखापत होणार नाही. इतकं चांगलं हे क्रीडांगण. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पनवेल संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे, ती म्हणजे 7 धावा. 3 गडी बाद 7 अशी धावसंख्या. 3 बाद 7 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. दिनेशजी बंडा नवघरवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एक जबरदस्त 40+ खेळाडू आहेत. संदीप पाटील यांचे ते सहकारी देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत. खरं तर मोठ्या संख्येने आता को करंट व्ह्यूवर्सची संख्या वाढू लागली आहे 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या वर. बऱ्याच संख्येने मात्र प्रेक्षक आणि त्याचबरोबर व्ह्यूवर्स या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तिसरं षटकाला सुरुवात झाली. मिलिंद म्हात्रे एक चांगलं युनिक नाव आहे. मिलिंद म्हटलं की विष्णूचा अवतार खरं तर असं म्हणतात. आणि मिलिंद म्हात्रे हा किहीमचा खेळाडू आहे. खरं तर प्रचंड आणि प्रशस्त असा मोठा समुद्र किनारा ज्या खरं तर परिसराला लाभला आहे तो अलिबाग परिसर. आणि त्या अलिबाग परिसरातील किहीमचा हा खेळाडू यावेळेला मात्र तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर त्याला समोर स्ट्राईक एंडला असतील त्या ठिकाणी विजय. ही वेळेला आपण पाहिला बॉलर्स बॅक ड्राईव्ह नाही आहे, तर बॅक टू द बॉलर खेळले. कोणत्याही प्रकारचे रन नाही आहे. अजूनही आता मैदानामध्ये 23 चेंडूमध्ये 66 धावांचं समीकरण बाकी आहे. रिक्वायर रन रेट आता प्रचंड वाढत चाललंय. करंट रन रेट थोडंसं डाऊन झालंय. यावेळेला फिरून मारला बॉलला स्क्वेअर लेगमध्ये डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या दिशेने हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला. सिंगलला डबलमध्ये परावर्तित करायचा आहे, रिस्क घेतली होती आणि इथे धावा अगदी सहजगत्या कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. आयुष्यामध्ये रिस्क न घेणे ही सर्वात मोठी रिस्क आहे. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर का त्या ठिकाणी चांगलं प्रावीण्य मिळवायचं असेल तुम्हाला सुरुवातीला रिस्क घ्यावी लागते. आणि इथे बघा सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा या ठिकाणी मिळाल्या पनवेल टीमला. अजूनही आपण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये दिल्ली अबिबी दोरे असं म्हणावं लागेल. प्रचंड मोठा अंतर आहे चेंडू आणि धावांमधला. तो कापायचा असेल, तो कमी करायचा असेल तर मात्र आता एका खेळाडूला एक मोठी मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल. क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. सुनील सलामीला तो अजूनही शांत आहे. त्याच्या बरोबरीने विजय हा देखील तितकाच आक्रमक खेळाडू आहे, त्यामुळे तुम्हाला आता थोडंसं चार्जअप व्हावं लागेल. ही वेळेला लेंथ बॉल आहे, फिरून मारलाय. मागचा फटका त्याचा अगदी झेरॉक्स कॉपी दाखवलाय. त्याच दिशेने हा स्ट्रोक पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगमध्ये खेळले. आणखीन एक सिंगल रन त्या ठिकाणी ॲड होईल बॅटिंग करताना पनवेल टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी तब्बल 10. पहिलं दशक पूर्ण झालंय. 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर हे यश आहे अलिबाग संघाचं. भेदक मारा कसा असावाचं उत्तम उदाहरण खरं तर या इनिंगमध्ये अलिबाग संघाने आतापर्यंत दाखवलंय. प्रमोद असतील, त्यांच्यानंतर आपण पाहिलं खरं तर सचिन, मिलिंद, तिन्ही गोलंदाजाने इकॉनॉमिकल फिगर षटक टाकलेत. मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 7 होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 3, सेकंड ओव्हरमध्ये 4. या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा येताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा सेन्सिबल फटका. खरं तर असं म्हणतात ना पुश करो और खुश रहो, परंतु इथे रिस्क घेतली होती. जर का स्टम्पचा वेध घेतला असता तर मात्र या ठिकाणी आणखीन एक धक्का बसला असता पनवेल टीमला. क्रिकेटमध्ये लक फॅक्टर देखील फार महत्त्वाचं असतं. नशिबाची साथ मिळाली सुनीलला आणि यावेळेला सिंगल रन मिळाली पनवेल टीमला. 11 धावा धावफलकावरती आहेत. 73 धावांचा पाठलाग करताना अजूनही येणाऱ्या काही बॉलमध्ये विजयासाठी पनवेल टीमला 62 धावांची गरज आहे. 62 रिमेनिंग 21 बॉल्स. खरं तर आपण 20 बॉल्स 20 बॉलमध्ये 62 धावा हव्या होत्या. आणखीन एक वाईट बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. एक्स्ट्रा देखील रन महत्त्वाच्या राहतील या मॅचमध्ये. कारण इथे आपण जर पाहिला क्रिक हिरो ॲप्सच्या माध्यमातून स्कोरिंग होतं आहे, त्यामुळे तुमचं ॲव्हरेज देखील स्ट्राईक रेट ते देखील महत्त्वाचं राहील. जेव्हा अगदी आपण लास्ट मोमेंट लावू कोणता संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल. बिग फाईटचा खरं बिग हिटचा प्रयत्न होता. मिस टायमिंग फटका आणि त्याचबरोबरने पिंट्याच्या हातामध्ये झेल देत मैदानाच्या बाहेर चालले त्या ठिकाणी विजय हे फलंदाज. विकेट फॅक्टर फार महत्त्वाचा आहे आता अलिबाग संघासाठी. कारण आतापर्यंत 4 खेळाडू बाद झाले. टार्गेट प्रचंड मोठा आहे, त्यामुळे धावांचा पाठलाग करताना हा दबाव आता पूर्णपणे मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल या संघावरती आलाय.
जेव्हा धावा जास्त असतात तेव्हा मात्र थोडा प्रेशर असतो फलंदाजांवरती, ते धावांचा पाठलाग करताना तुम्हाला ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार पुढे जावं लागतं. परंतु यावेळेला आपण जर पाहिलं, सद्य परिस्थिती जर पाहिली रोहित सर, तर करंट रन रेट प्रचंड डाऊन झाला. याचं कारण आहे भेदक गोलंदाजी अलिबाग संघाची. रिक्वायर्ड रन रेट प्रचंड वाढत चाललं. नवीन फलंदाज सचिन कोळी कर्दरे पेंटचे खेळाडू आहेत. सचिन कोळी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहता रोडे काश्मीरे जे गाव आहे पेंटच्या अगदी पुढे गेल्यानंतर वडखल नाक्याच्या मागे तिथले हे खेळाडू लेदर देखील चांगल्या दाटणीचे ते खेळत आहेत. परंतु यावेळेला गरज आहे त्यांच्याकडून मोठ्या इनिंगची आपल्या संघासाठी, आणि इथे आता संघ अडचणीमध्ये आलाय आणि अडचणीतून तुम्हाला संघाला बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला संकट मोचक म्हणून संघासाठी भूमिका साकारावी लागेल. नेक्स्ट बॉल पायात टाकायचा होता, इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी मागे बॉल चालला, लेग बाईजच्या स्वरूपात सिंगल रन या ठिकाणी ॲड होईल. बॅटिंग करताना पनवेल टीमच्या खात्यामध्ये 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती लागल्या फक्त आणि फक्त 13. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 4, तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी 60 धावांचं समीकरण. धन्यवाद. 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 क्रीडांगण आपण पाहताय. NISM मोहपाडाचं हे कर्दर CB रोडचे हे भव्य दिव्य मैदान, आणि या मैदानावरती आपण पाहताय 40+ क्रिकेटचा हा थरार. कस्तुरी 11 गावदेवी धरणा विपक्ष नरेश 11 कर्जत हा पुढचा सामना असेल. दोन्ही टीम आपण रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. खूप चांगलं शिस्तबद्ध आयोजन आणि स्ट्रिक्ट नियमावली आहेत या स्पर्धेच्या. नेट रन रेटनुसार मात्र या ठिकाणी एखादा संघ क्वालिफाय तुम्हाला होताना पाहायला मिळेल. 40 नियम आहेत या स्पर्धेचे, आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटला डिसिप्लिन शिस्त आणण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. जवळजवळ या स्पर्धेमध्ये 32 संघ सहभागी झाले. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आणि दुसरं सत्र पहिल्या सामन्यातील सध्या आपण मैदानामध्ये पाहत आहे. 18 चेंडूमध्ये 60 धावा. बघा, प्रत्येक मॅचला तुमच्याकडे 30 मिनिटाचा कालावधी आहे, आणि या गोष्टीकडे प्रत्येक टीमला देखील लक्ष द्यावं लागेल. वेळेला महत्त्व दिलं जाईल. असं म्हणतात आयुष्यात निघून गेलेली वेळ पुन्हा कधी परत येत नाही, आणि जो व्यक्ती वेळेचा सदुपयोग करतो तो प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी देखील होतो. आणि या स्पर्धेमध्ये तुमच्या वाटेला 30 मिनिटाचा कालावधी आहे. अर्धा तास, 1 इनिंग तुम्हाला त्या ठिकाणी समाप्त करायचे आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आले त्या ठिकाणी स्वतः प्रफुल्ल पाटील आय थिंक कॅप्टन आहेत अलिबाग संघाचे. पिंट्या गोलंदाजी मार्कवरती. राऊंड द विकेट, फुल लेंथ आहे, लाऊड अपील. क्या बात आहे. पंचांचा बोट अवकाशाकडे. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात 1 मोर विकेट डाऊन. सचिन कोळी बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. कॅप्टन पिंट्या आपली गुणवत्ता दाखवत असताना मैदानामध्ये फुल लेंथ बॉल टाकला होता डाव्या हाताच्या फलंदाजाला, आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बेसावला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खरं तर हा 5वा धक्का बसतोय मैदानामध्ये बॅटिंग करताना पनवेल टीमला. इथून मात्र आता अडचणी वाढत चालत पनवेल संघाच्या वाट्याला. अजूनही 17 चेंडूमध्ये 60 धावा, किमान 10 षटकार.
त्याहीपेक्षा या मैदानावरती चौकार सिंगल डबल कडे देखील लक्ष दिलं असं सुरुवातीपासून तर हा सामना थोडा सोपा झाला असता. क्रिकेटमध्ये टार्गेट किती मोठं आहे यापेक्षा पर ओव्हर ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार जर तुम्ही खेळलात धावांचा पाठलाग करताना तर नक्की डेफिनेटली तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकताय. परंतु यावेळेला भरपूर मागे राहिलेला आहे पनवेल संघ, कारण एकही खेळाडूची साथ या टीमला आतापर्यंत मिळालेली नाही आहे. पिंट्या स्वतः कॅप्टन चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आले, समोर नवीन फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. शोभित हे खेळाडू मैदानामध्ये आलेले आहेत. क्या बात आहे, टॉस केला बॉलला, मागचा बॉल फुल लेंथ आणि यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजाला गुड लेंथ मधून बॉलला उडवलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त खरं तर ही गोलंदाजी या ठिकाणी प्रफुल्ल पाटील उर्फ पिंट्या यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कारगरच्या मैदानावरती जेव्हा 40+ आयोजन होतं तेव्हा त्या स्पर्धेमध्ये पिंट्याच्या बॅटमधून आम्हाला अर्धशतक देखील पाहायला मिळालं. मुन्नाभाई सुरते खरं तर पनवेल संघाचे बिग सपोर्टर, विचुंबे नगरीचे सुप्रसिद्ध उद्योजक, त्यांचं आगमन, त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. नितीनदादा कोळी यांना विनंती असेल या मंचावरती. एक आदर्श खेळाडू खरं तर योगेशदादा पवार आपण देखील या रणजीपट्टू, आणि आजही आपण पाहिला तर जबरदस्त रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील त्यांचा बोलबाला राहिला आहे. ज्यांच्या नावाचा स्टँड्स आहे खरं तर पेणच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण नगरपालिकेचं मैदान आहे, त्या मैदानावरती ज्यांच्या नावाचं स्टँड्स आहे आणि ज्यांच्या माध्यमातून अगदी युवा खेळाडूंना DY पाटील मैदानावरती प्रशिक्षण दिलं जातं असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व खेळाडू योगेश दादा पवार यांना विनंती असेल आपण मंचावरती या. पिंट्या पाटील, क्या बात आहे, पाटलांचा बोलबाला इथे पाहायला मिळाला. सातत्याने डॉट बॉल आणि इथून मात्र पराभवाच्या गर्दछायामध्ये चालला आता पनवेल संघ. अडचणी वाढत चालल्या या संघाच्या बाट्याला. पुढे आले होते, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न आहे, लॉफ केला बॉलला ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये सचिन मात्रे धावतायत. थोडी खराब फिल्डिंग, तिसरी रन होईल का हे पाहायचं आहे. 2 धाबा आल्या या चेंडूवरती. 15 वरती पोहोचतोय पनवेल संघ. अजूनही आपण पाहिलं प्रचंड मोठं टार्गेट, आय थिंक 58, 58 धाबा, 13 बॉलमध्ये 58, अशक्यप्राय असं आव्हान आहे. फक्त क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच प्रयत्नांती परमेश्वरचं म्हणतात, तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकताय. नितीनजी कोळी यांचं आगमन. यावेळेला टॉस केला बॉलला, पॉपिंग क्रीजच्या पुढे आले होते त्यामुळे डेफिनेटली थोडासा ॲडव्हान्टेज बॉलर्सला दिला जाईल आणि योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा डॉट बॉल 4 षटकांच्या समाप्तीनंतर पनवेल संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 15. आपण सन्मानाकडे जातोय, सन्मान केला जाईल या ठिकाणी 40+ क्रिकेटचे जबरदस्त रायगडचे शिलेदार नीनाजी तारेकर यांना आपण सन्मानित करूया. पारगावचे जबरदस्त खेळाडू एकत्रच आपण हा सन्मान घेऊया. नितीनदादा कोळी, योगेशदादा पवार, सर्वांचं हा खरं तर सन्मान या ठिकाणी होतोय. टेनिस क्रिकेटला, रायगडच्या टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं दिशा आणि गती देणारे हे सर्व खेळाडू आहेत. एका फ्रेममध्ये हे सर्व आमचे स्टार अण्णाशेठ गावडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने हा सन्मान. धन्यवाद. अजितदादा लबडे यांना आपण इथे सन्मानित करूया. तर साई समर्थ खानावले संघाचे ते सपोर्टर्स आहेत. अजितदादा लबडे यांचं देखील स्वागत. ब्लॉक हॉलमध्ये बॉल टाकला, परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे, सटीक यॉर्कर. अजितजी लबडे युवा उद्योजक, आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करूया. सामना एकतर्फा होत चाललाय बघा. या स्पर्धेमध्ये नेट रन रेट फार महत्त्वाचा आहे. जरी तुम्ही पराभूत होत असाल तरी कमी मार्जिनने व्हा, त्याचा फायदा तुम्हाला होईल, कारण नेट रन रेट फार महत्त्वाचा राहील. आणि इथे आपण जर पाहिलं अलिबाग संघ आता एका मोठ्या मार्जिनने विजयाकडे वाटचाल करतो की असं चित्र निर्माण झालंय. भेदक मारा गोलंदाजीमधला आणि त्याच वेळेला सुरुवातीला टॉप ऑर्डरच्या फलंदाजाने केलेली बेधुंद फलंदाजी, त्याच्या जोरावरती तर ही धावसंख्या पाहायला मिळाली 72. मनोज मोकल गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी आलेले आहेत. नारंगीच्या हे खेळाडू मनोज मोकल यावेळेला बॉलिंग मार्कवरती आहेत.
समोर फलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते, हलकीशी कडा घेत मात्र बॉल चालला आहे त्या ठिकाणी फ्लाय स्लीपला. एकच धाव या ठिकाणी मिळेल. प्रत्येक फलंदाजाने प्रयत्न केला. या टर्फ विकेटवरती तुम्हाला खरं तर कधी कधी बॉल कमी गतीने येताना पाहायला मिळेल, कधी कधी बॉल जास्त उसळी घेताना देखील पाहायला मिळेल. हे वैशिष्ट्य राहील या विकेटचं. लेदर क्रिकेट प्रचंड मोठ्या प्रमाणात या विकेटवरती खेळलं जातं, या मैदानात खेळलं जातं. परंतु आज या मैदानावरती आपण पाहत आहे जबरदस्त आयोजन. क्या बात आहे. खोदून काढला बॉलला, लॉंग ऑफला क्लिअर करत असताना सुनीलच्या बॅटमधून होतो हा खणखणीत संघर्षमय चौकार. आठ चेंडूमध्ये 52 धावा, 8 बॉल 52 हे कॅल्क्युलेशन आहे. याकरता 8 बॉलमध्ये एक वेगळा स्ट्राईक रेट त्या ठिकाणी आता सुनीलला दाखवावा लागेल. पुन्हा एकदा ब्लॉक ऑल. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजाला रूम क्रिएट करून देत नाही आहेत गोलंदाज. कौतुक करावं लागेल. अगदी फुल लेंथ बॉल होता. पुन्हा एकदा खोदून काढला ऑन साईडला. हलक्या हाताने खेळत असताना सिंगल घेतली. 7 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे. भरपूर मागे आहे आता पनवेल संघ. मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल आणि एका बाजूला RC बॉईज अलिबाग हे दोन संघ पुढे आले होते. याही वेळेला आपण जर पाहिला बॉल पुढे टाकलाय. पुन्हा एकदा बॅट अँड पॅडच्या मधून बॉल निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. या इनिंगमध्ये सर्वाधिक जास्त डॉट बॉल फेकले अलिबाग संघाच्या गोलंदाजाने. त्यामुळे पनवेल संघ हा प्रचंड बॅकफुटला गेलाय. आता 6 बॉलमध्ये 51, 6 बॉल 51 अशक्यप्राय असं हे आव्हान या ठिकाणी आहे मैदानामध्ये पनवेल संघासमोर. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम रेडी राहा. कस्तुरी 11 गावदेवी धरणा, नरेश 11 कर्जत. आणखीन एक मोठी लढत. योगेश पवार आणि एका बाजूला संदीप पाटील पप्पू हे खेळाडू असतील. नेक्स्ट जनरेशन 1-2 वर्षानंतर जेव्हा 40+ क्रिकेट तुम्ही जर पाहाल तर आणखीन या खरं 40+ क्रिकेटचा स्टँडर्ड वरच्या लेवलला जाईल. कारण रेग्युलरमध्ये खेळणारे खेळाडू हळूहळू आता 40+ जेव्हा होतील तेव्हा त्यांचा खेळ पाहण्याची आणखीन एक वेगळी उत्सुकता प्रत्येकाला वाटेल. परंतु आजही या स्पर्धेमध्ये सहभागी झाले सर्व 40+ खेळाडू. त्यांचा फिटनेस, त्यांचा परफॉर्मन्स पाहिला. लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं रुपेश या ठिकाणी सुनील टकले या फलंदाजाने. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. षटकार पाहायला मिळाला सुनीलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गुडघा टेकत या ठिकाणी ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला लाईन चांगली होती, गती होती बॉलमध्ये. फुल लेंथ बॉल, चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. आणि त्याच वेळेला आपण पाहिला हा डॉट बॉल. सुनीलचं कौतुक करावं लागेल. एका मागोमाग एक विकेट त्या ठिकाणी आपण जर पाहिले तंबूच्या आश्रयात जाताना पाहायला मिळाले. पण सुनील सलामीला आलाय आणि शेवटपर्यंत उभा राहिलाय. वन्स अगेन याही वेळेला यॉर्करचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर हलक्या हाताने खेळले. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. त्यानंतर सिंगल रन या ठिकाणी मिळेल. अजूनही आपण जर पाहिला या मॅचमध्ये 44, 3 बॉल 44चं कॅल्क्युलेशन. खरं तर ॲव्हरेज खरं तर आपण पाहता जिंकण्यासाठी अशक्यपणे असं आव्हान. फक्त आणि फक्त आता औपचारिकता या मॅचची शिल्लक राहिली. कारण हा सामना पूर्णपणे एकतर्फा झाला आहे. RC बॉईज अलिबाग यावेळेला खेचून मारला बॉलला. मिड विकेटकडे खेळले आणि बॉल सेफ लँडिंग होताना पाहायला मिळाला. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एक धाव इथे आली. एका रनने मात्र आता थोडंसं मार्जिन कमी होत चाललंय. अजूनही 43 2 बॉलमध्ये. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. एक धाव उत्तम आरोग्यासाठी. 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 बघा लॉंग स्टॉपला बॉल चालला होता. पंचाचा इशाऱ्याने अपेक्षित आहे. इथे रन देखील घेतलेले नाही आहे. 2 धावा झाल्या असत्या ही चर्चा होत आहे. मी मगाशी उल्लेख केला नेट रन रेटसाठी तुम्हाला या धावा देखील महत्त्वाच्या राहतील. परंतु यावेळेला हा डॉट बॉल आहे. लास्ट बॉल. पहिला सामना सकाळच्या सत्रामधला विजयाच्या उंबरट्यावरती आहे. अलिबाग संघ शेवटच्या बॉलवरती दे घुमाके. क्या बात आहे. लास्ट बॉलवरती षटकार ठोकला सुनीलने. आणि इथे आपण पाहता जवळजवळ मोठ्या मार्जिनने
या ठिकाणी RC बॉईज अलिबाग संघ या पहिल्या लढतीमध्ये राहिला विजेता. अभिनंदन RC बॉईज अलिबाग. हार्डलक मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल. खचून जाऊ नका, पुढच्या मॅचमध्ये कमबॅक करा. या शुभेच्छा असेल तुम्हाला आमच्या सर्व आयोजकांच्या वतीने. आणि पुन्हा एकदा अभिनंदन करूया आपण अलिबाग संघाचं. नेक्स्ट मॅच कस्तुरी 11 गावदेवी धरणा, नरेश 11 कर्जत. चला संदीप पाटील निर्णय घ्या, लगेच मैदानात ताबा घ्या. फील्ड फर्स्ट, यस, त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंगचा आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी धरणा टीमला. आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या सर्व धरणा संघाचे खेळाडू. त्यांना विनंती राहील आपण खेळाडू कक्षामध्ये असं नसतं बा. आणि त्याचबरोबरने या सामन्याचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच 40+ श्रीकांत पाटील 32 धावा नॉट आउट ज्याने केल्या. 40+ मध्ये श्रीकांत पाटील ज्याने 32 धावा नॉट आउट केल्या. एकदा जोरदार टाळ्या त्या श्रीकांत पाटील यांच्या इनिंगसाठी. क्या बात आहे. पिंट्या, सचिन आणि त्यानंतर श्रीकांत. आणि 50+ मध्ये प्रमोद पाटील ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली. 50+ चे खेळाडू प्रमोद दादा